तर गणपत गायकवाड अजूनही मतदानाच्या रांगेतच आहेत। काँग्रेसने गणपत गायकवाड यांच्या मतदानाला विरोध केला होता। तर गणपत गायकवाड विधान भवनामध्ये पोहोचले असून मतदानाच्या रांगेमध्ये ते आहेत। काँग्रेसच्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोग आता केंद्रीय निवडणूक आयोगाशी संवाद साधणार आहे आणि त्यामुळे गणपत गायकवाड सध्या मतदानाच्या रांगेत आहेत। काँग्रेसच्या आक्षेपानंतर गणपत गायकवाड यांचं मतदान अद्याप बाकी आहे। राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाशी फोनवरून संवाद साधतोय, त्यानंतरच गणपत गायकवाड मतदान करू शकणार आहेत। सध्या ते मतदानाच्या रांगेत आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून। कृष्णा, गणपत गायकवाड आता सध्या रांगेतच आहेत असं कळतं। निवडणूक आयोगाकडून या संदर्भात काही चाचपणी केली जाते? निखिला, जवळपास 20 ते 25 मिनिटं होत आलेली आहेत। गणपत गायकवाड हे जिथे वोटिंग होतं आहे त्या हॉलच्या अगदी शेजारी येऊन थांबलेले आहेत, मात्र त्यांनी अद्याप मतदानाचा हक्क बजावलेला नाहीये। काँग्रेसच्या तक्रारीनंतर इथला निवडणूक आयोग जो आहे त्यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगाशी सातत्याने त्यांचा संवाद सुरू आहे आणि यावरती केंद्रीय निवडणूक आयोगाचं मत नेमकं काय आहे हे आल्यानंतरच गणपत गायकवाड मतदान करू शकणार आहेत। मात्र कोर्टाने त्यांना परवानगी दिल्यानंतर त्यांना तळोजा कारागृहातून मतदानासाठी विधान भवनात आणण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा त्यांच्या सोबत आहे, मात्र मतदानाचा हक्क अद्यापही त्यांनी बजावलेला नाहीये। काँग्रेसच्या तक्रारीमुळे त्यांचं मतदान हे लांबणीवर पडल्याचं कळतंय, मात्र त्यांच्या पाठीमागे असणारे जे आमदार आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुद्धा गणपत गायकवाड यांना मतदान अद्याप करता आलेलं नाहीये। त्यामुळे काँग्रेसच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतल्याचं कळतंय आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाशी संवाद साधून त्यानंतर तोडगा जो आहे तो पुढच्या काही मिनिटांमध्ये निघेल आणि नंतरच गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार आहे। भाजपचे अनेक नेते जे आहेत ते स्वतः सभागृहामध्ये उपस्थित आहेत, जिथे मतदान हे होतं आहे तिथे उपस्थित आहेत आणि गणपत गायकवाड यांच्या आजूबाजूला सुद्धा त्यांचा वावर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। मात्र निवडणूक आयोगाचा जो काही अभिप्राय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा तो थोड्या वेळामध्ये येईल आणि त्यानंतर गणपत गायकवाड मतदानाचा हक्क बजावू शकतील। मात्र जवळपास 20 ते 25 मिनिटं पूर्ण झालेली आहेत। गणपत गायकवाड मतदानाच्या हॉलच्या रांगेमध्ये उभे आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांना मतदान करण्याचा हक्क जो आहे तो बजावता आलेला नाहीये। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये यावरती नेमका निर्णय काय होतो आणि त्यानंतर गणपत गायकवाड मतदान करू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निखिला, नक्कीच कृष्णा, आणि आपण पाहतोय की गणपत गायकवाड यांच्या या मतदानासाठी काँग्रेसनं आक्षेप घेतलेले आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीनं म्हणजे अनिल देशमुखांनी सुद्धा याला आक्षेप घेतलाय। मला 2022 मध्ये मतदान करू दिलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि आता पक्षपात केला जातोय असाही त्यांचा आरोप आहे। काय यावर माहिती? निखिल, आपण पाहतो की काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं होतं की गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणातील आरोपी आहेत आणि सध्या ते तुरुंगामध्ये आहेत आणि त्यामुळे जे क्लॉज आहेत त्यानुसार पोलीस कस्टडीमध्ये असणारा एखाद्या आरोपी किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये अटकेत असणारा आरोपी मतदानाचा हक्क बजावू शकणार नाही असा जो क्लॉज आहे त्या क्लॉजच्या आधारे काँग्रेसनं हा आक्षेप घेतलेला आहे। मात्र ज्यावेळी कोर्ट अशा एखाद्या आरोपीला परवानगी देतं त्यावेळी हे सगळे क्लॉज तपासून कोर्टाची ही विशेष परवानगी असते की एखाद्या अटकेत असणाऱ्या आरोपीला मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यानुसार कोर्टाने ही परवानगी गणपत गायकवाड यांना दिलेली आहे आणि त्यानुसारच ते मतदानाला हजर झालेले आहेत। मात्र काँग्रेसचा आक्षेप असेल किंवा अनिल देशमुख यांचा जो आक्षेप आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा। तर राज्य निवडणूक आयोग सध्या